3,000 रुपये जमा झाल्यानंतर परत लाडक्या बहिणींच्या खात्यात 21 रुपये सुरू। सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर, 21 रुपये आणि 850 रुपये। आता याबद्दल तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, सर्वात मोठी खुशखबर। हे बघा, तुम्हाला 8वा हप्ता आणि 9वा हप्ता 1500 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले। आता परत पुन्हा तुमच्या खात्यात 21 रुपये आणि 850 रुपये। आता हे 21 रुपये लाडकी बहीण योजनेचे जे वाढीव हप्ता आहे त्या संदर्भात अपडेट आहे आणि 850 रुपये कशाचे आहेत याबद्दल पण आपण नीटपणे समजून घेणार आहोत। 850 रुपये देखील लाडक्या बहिणींना भेटणार आहे। सर्वात मोठी खुशखबर, 850 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो। चला त्याबद्दल पण अपडेट सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा। चला आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो बघा, तुम्हाला 7 मार्च रोजी 7 किंवा 8 मार्च रोजी 7 किंवा 8 मार्च रोजी 1500 रुपये आले, बरोबर। हे जे 7-8 मार्च रोजी 1500 रुपये तुम्हाला आले होते ना, हे फेब्रुवारी महिन्याचे होते। राहिलेला जो हप्ता होता थोडा उशीर त्याला झाला होता, फेब्रुवारीच्या हप्त्याला थोडं तांत्रिक अडचणीमुळे तो हप्ता थोडा उशीर झाला होता त्यासाठी, परंतु 7-8 मार्च रोजी तो हप्ता जमा झाला। परंतु अजून एक खुशखबर आनंदाची अपडेट म्हणजे लगेच 12 मार्च पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च महिन्याचा 9वा हप्ता 1500 रुपये येणे सुरू झाले आणि सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात अजून 1500 रुपये जमा झाले। म्हणजे 7 तारखेला 1500 रुपये जमा झाले आणि 12 तारखेला अजून 1500 जमा झाले, म्हणजे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येऊन गेले। 3,000 रुपये भेटले लाडक्या बहिणींना। आणि मी तुम्हाला अगोदरपासूनच सांगत होतो की लाडक्या बहिणींनो तुम्हाला एकत्र 2 हप्त्याचे पैसे मिळतील, हे मी तुम्हाला भरपूर दिवसांपासून सांगत होतो। अपडेट तुम्हाला सर्व सत्य माहिती फक्त ATB गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवरच मिळत असते। सर्व सत्य माहिती आपल्या चॅनलवर अशी संपूर्ण माहिती बघितली जाते, पहिले छानबीन त्या संदर्भात केली जाते आणि काय अपडेट आलेले आहे, काय निर्णय झाला, लगेच त्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ बनवून मी लगेच माहिती सांगत असतो। पहिले मी सर्व ॲनालिसिस करतो, पहिले बघतो की काय अपडेट आलेलं आहे, वरून काय अपडेट आलेलं आहे, वरून काय निर्णय झाला, तिकडून आपल्याला माहिती मिळते, त्यानुसार मी तुम्हाला सांगत असतो। तर बघा, तुम्हाला 2 हप्त्याचे 3,000 रुपये मिळालेले आहेत। आता लाडक्या बहिणींना 21 रुपये आणि 850 रुपये 850 रुपये कशाचे आहेत ते पण सांगतो। 850 रुपये खात्यात जमा होणार आहेत। 21 रुपये संदर्भात पण निर्णय काय झाला त्याबद्दल पण अपडेट आपण समजून घेणार आहोत। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ अतिशय दमदार आहे, महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला आता आपण अपडेट जाणून घेऊया। तर भरपूर बहिणींनी कमेंट करून माहिती दिलेली आहे की पैसे आले, तर अखेर खात्यात पैसे आलेच। परंतु बघा, इथे एक गोष्ट क्लिअर करून सांगतो। आता यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळतील, पात्र असणे गरजेचे आहे आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ना, आधार कार्ड हे बँकेशी लिंक पाहिजे। आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर पैसे येऊन जातील, ओके। या 2 गोष्टी असणे गरजेचे आहेत। हे 2 गोष्टी असेल तर काही टेन्शन नाही। तर बघा, 1500 असे टोटल 3,000 रुपये तुमच्या खात्यात येऊन गेले। सर्व बहिणी खुश आहेत कारण पैसे खात्यात जमा झाले। आता तुम्हाला अजून पैसे भेटणार आहेत, ते कशाचे पैसे आहेत त्याविषयी आपण चला आता संपूर्ण अपडेट जाणून घेऊया, सर्व माहिती नीटपणे समजून घेऊया। आणि बघा, भरपूर बहिणी अपात्र देखील झाल्या। ज्या बहिणी अपात्र झाल्या त्यांना पैसे काही मिळालेच नाही, कारण 4 चाकी वाहन असेल, सरकारी नोकरीत तुम्ही असाल, आयकरदाता असाल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, 4 चाकी वाहन असेल तर पैसे काही मिळणार नाहीत। आलं लक्षात? तर तुम्ही अपात्र आहेत। तर या निकषात ज्या निकषाच्या पुढे गेलेल्या त्यांना काही पैसे मिळणार नाही, जे निकषात बसतात त्यांनाच पैसे मिळतील। आलं लक्षात? हे सर्व क्लिअर झालेलं आहे। चला आता आपण एक एक अपडेट, सर्व अपडेट जाणून घेऊया।
तर लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी मार्चचा हप्ता जमा, हे बघा तुमच्या खात्यात नुकताच फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जमा झालेला आहे, त्यामुळे तुम्ही सर्वजण खुश आहात. हे दोन्ही हप्ते जे आहेत ते खात्यात जमा झालेले आहेत. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता 8 मार्च रोजी जमा झाला, तर मार्चचा हप्ता 12 तारखेला जमा झाला आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीच, म्हणजेच त्यांचे अर्ज कदाचित बाद झालेले असू शकतात. बघा आता भरपूर बहिणींच्या खात्यात पैसेच आले नाहीत आणि ज्यांना आले त्या बहिणी पात्र होत्यात, परंतु ज्यांना नाही आले त्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. आता कोणकोणत्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्याचे निकष मी तुम्हाला सांगितले. 4 चाकी वाहन वगैरे, सरकारी नोकरी किंवा 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, हे तुम्हाला मी सांगितलं. तर एक कारण असू शकतात त्यामुळे त्यांना बाद करण्यात आलं आहे. परंतु ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे आलेले आहेत. 3,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. पुढे बघा महत्त्वाची माहिती, 9 लाख महिला बाद, हे बघा 9 लाख महिला ज्या आहेत त्या बाद झालेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 9 लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. एकूण 50 लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. बघा आकडा अजून वाढू शकतो, छाननी चालू आहे. ज्या बहिणी अपात्र होतील त्यांना काढलं जाणार आहेत. हे बघा 50 लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेतलेल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. आता 2.5 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती, तर बघा 50 लाख महिलांचे अर्ज बाद होतील असं सांगितलं जात आहेत. आता पुढे बघा आता महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया. 2100 रुपये संदर्भात अपडेट आपण समजून घेणार आहोत आणि 850 रुपये कोणाला मिळणार ते पण आपण समजून घेऊया. लाडक्या बहिणींनाच ते 850 रुपये मिळणार आहेत, पण ते कसे भेटणार आहेत, कशाचे ते भेटणार आहेत त्याविषयी पण अपडेट समजून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो बघा इथे काय माहिती आहे बघा. आता तर 2100 रुपये संदर्भात काय अपडेट आहे बघा. लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये कधी येणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात 2100 रुपयाची तरतूद होईल असं सांगितलं होतं, मात्र अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. बघा अर्थसंकल्पात याबद्दल कुठलीही घोषणा झालेली नाही, या संदर्भात निर्णय झाला नाही. पुढे बघा त्यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे. पुढच्या 5 वर्षात कधीही लाडकी बहीण योजनेत 2100 रुपयाची घोषणा होऊ शकते. बघा आता सध्या तरी निर्णय झालेला नाही, परंतु सांगितलं जात होतं की निर्णय होईल 2100 रुपये मिळतील असं सांगितलं जात होतं. 2100 रुपये तुम्हाला मिळतील असं सांगितलं जात होतं, परंतु 2100 रुपये संदर्भात काही निर्णय झालाच नाही. ठीक आहे, परंतु असं नाही की भेटणार नाही, भेटेल तुम्हाला 2100 रुपये पण भेटतील, परंतु आता नाही, याबद्दल अजून निर्णय झालेला नाही. परंतु पुढे चालून त्या संदर्भात सरकार निर्णय घेणारच आहे. सरकार त्या संदर्भात निर्णय घेणार आहे, काही काळजी करू नका. आणि सध्या तरी या संदर्भात निर्णय झालाच नाही. लाडक्या बहिणींच्या खात्यात सध्या तरी आता 2100 रुपये काही येणार नाहीत, 1500 प्रमाणेच हप्ता जमा होणार आहे. आलं लक्षात, 1500 प्रमाणेच तुमच्या खात्यात हप्ता जमा होणार आहेत बहिणींनो. 2100 रुपये संदर्भात काही निर्णय झालेला नाही, त्यामुळे तशी माहिती आलेली आहे, तीच माहिती तुम्हाला सांगत आहे. जरी निर्णय वगैरे झाला तर नक्कीच मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊन टाकेल, काही टेन्शन घेऊ नका. आणि बघा 850 रुपये कशाचे आहेत त्या संदर्भात पण समजून घ्या. चला त्याबद्दल माहिती बघा. तर 850 रुपये कशाचे आहेत, तर बघा लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा अन्नपूर्ण योजना, मोफत गॅस सिलेंडर योजना देखील सुरू झाली. आता अन्नपूर्ण योजना कशी आहे, तुम्हाला वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जातात, म्हणजे त्याचे पैसे मिळतात. आता तुमच्या भागात गॅस सिलेंडरची जी पण किंमत असेल, मग ती 800 रुपये असू द्या किंवा 850 रुपये असू द्या किंवा 900 रुपये असू द्या किंवा 813 रुपये असू द्या, जी किंमत असेल तेवढे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. याचा पहिला हप्ता जमा झालेला आहे. आणि वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर मिळतात, ते वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर. तर मग पहिला हप्ता त्याचा मिळालेला आहे. आता दुसरा हप्ता देखील सुरू होणार आहे आणि लवकरच तो देखील तुमच्या खात्यात जमा होणार आहे. जसे तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे हप्ते आले त्याचप्रमाणे हे 850 रुपये देखील तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत, अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचे. ओके, ते पैसे आल्यावर मला सांगा, जरी ज्यांना आले असतील किंवा त्या संदर्भात अपडेट आली तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल. परंतु तो हप्ता देखील आता सुरू होणार आहे, तर तो सुरू झाला तर मी तुम्हाला सांगून देईल व्हिडिओच्या माध्यमातून, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात असेच नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.